राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख सर आपल्यासोबत आहे। सर, शेतकरी कर्जमाफीबाबत जे आंदोलन झालं बच्चू कडू यांचं, त्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला। महाराष्ट्र सरकारनं 30 जूनची तारीख जाहीर केलेली आहे की 30 जूनपूर्वी आम्ही कर्जमाफी करू म्हणून। आपल्या सर्वांना कल्पना आहे की लाखोच्या संख्येने बच्चू कडू याच्या नेतृत्वामध्ये आणि बाकी जे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये लाखो शेतकरी नागपूरला रस्त्यावर आले होते आणि त्यांची मागणी सर्वात मोठी हीच होती की कर्जमाफी झाली पाहिजे। शेवटी शेतकऱ्यांच्या दबावापोटी राज्य शासनाने निर्णय घेतला 30 जूनपर्यंत कर्जमाफी करू। चांगली गोष्ट आहे। त्याच्यामुळे 30 जूनची तारीख त्यांनी पाळायला पाहिजे आणि मागणी सर्वांची होती की सरसकट म्हणजे असं म्हणत नाही की अनिल देशमुखांचं कर्ज माफ करा, फलानाचं करा। जे मोठे शेतकरी एकदम ते सोडून जे बाकी शेतकरी आहेत त्या सर्वांचं कर्ज माफ झालं पाहिजे, एकदम जे मोठे आहेत। म्हणजे त्याचं क्रायटेरिया काय सर? तुम्ही ग्रामीण भागात नेता, तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांची परिस्थिती। क्रायटेरिया काय आहे की ज्याच्यात क्रायटेरिया एकच आहे की जे अतिशय मोठे शेतकरी आहे, खूप श्रीमंत आहेत, ठीक आहे, अशांचा विचार शासन करू शकतं। पण जे असे फार कमी आहेत, बोटावर मोजणे इतके आहेत। पण जनरल शेतकरी हा अतिशय गरीब आहे। त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि 30 जूनची जी तारीख दिली आहे ती 30 जूनची तारीख राज्य शासनाने पाळली पाहिजे। तुम्ही त्या आंदोलनात, बच्चू कडू यांच्या आंदोलनात होते पहिल्या दिवशी। काही क्रायटेरिया असण्याची शक्यता आहे, स्लॅब असण्याची शक्यता आहे, मी ती मर्यादा असेल की 2 लाख रुपयाची असेल, 3 लाख रुपयाची असेल, अशा वेळेस काय? कारण की पहिल्या कर्जमाफी 2008च्या 5 एकराची मर्यादा होती, यावेळेसही काहीतरी क्रायटेरिया असेल। कसं आहे की आता उच्चस्तरीय कमिटी गठीत झालेली आहे आणि उच्चस्तरीय कमिटी काय ठरवते काय नाही एकदा संपूर्ण डिटेल किंवा संपूर्ण तपशील पुढे आल्यानंतर त्या बाबतीत बोलता येईल। पण आता कसं आहे की आता जस्ट कमिटी फॉर्म झाली आहे, आता 4-5 महिने अभ्यास करतील, आपला रिपोर्ट देतील। आता रिपोर्टमध्ये काय आहे त्यामध्ये जर काही पुढे जर आम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये त्रुटी आहे, अनेक शेतकरी याच्यामध्ये सुटत आहेत, सामान्य शेतकरी सुटत आहेत, तर त्याच्यासाठी आम्ही परत आवाज उठूच। आम्ही सरसकट म्हणण्याचा अर्थ एकदम जे श्रीमंत शेतकरी आहेत ते सोडून सर्वांची कर्जमाफी झाली पाहिजे। 30 तारखेचा वेळ दिलेला आहे, पण महाराष्ट्राची आर्थिक स्थिती तुम्हाला माहीत आहे काय परिस्थिती आहे, अशा वेळेस पैशाची तरतूद कशी करेल काय वाटतं सरकार? असं आहे की महाराष्ट्र शासन आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र शासनाची क्षमता प्रचंड आहे। अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यातनं चांगल्या पद्धतीने पैसा उभा राहू शकतो। त्याच्यामुळे राज्य शासनाकडे अनेक पर्याय आहेत पैसा उभा करायचे ज्याच्यामुळे कर्जमाफी होऊ शकेल। त्याच्यामुळे हे राज्य शासन ते पर्याय ते वापरतील आणि 30 जून ही तारीख पाळली पाहिजे एवढीच आमची राज्य शासनाला विनंती आहे। यश कोणाचं? तारीख आतापर्यंत विरोधकही म्हणत होते, शेतकरी नेते म्हणत होते की तारीख देणार नाही, भाजपचे सगळेच नेते म्हणत होते की आम्ही कर्जमाफी करणार, आमच्या जाहीरनाम्यात आहे, ती काल तारीख आली। हे जर आंदोलन झालं नसतं तर यांनी कर्जमाफी पुढचे 4 वर्ष केली नसती। ते बच्चू कडू आणि बाकी जे शेतकरी नेते आहेत त्यांनी आंदोलन केल्यामुळे राज्य शासनाला निर्णय घ्यायला लागला। त्याच्यामुळे बच्चू कडू आणि जे सर्व नेते आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी पुढाकार घेतला। अनेक लोक आमच्यासारखे त्यामध्ये सामील झाले। त्याच्यामुळे राज्य शासनाला हा मार्ग काढावा लागला आणि चांगली गोष्ट आहे। फक्त त्यांनी आता तारीख पाळली पाहिजे आणि सर्वसाधारण शेतकऱ्याला सरसकट म्हटलं पाहिजे, सरसकट शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे। एक वेगळा प्रश्न आहे, रोहित आर्याचं एन्काउंटर झालं, मुंबईची न्यूज, तुम्ही माजी गृहमंत्री आहात, या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता? काय आता जे वर्तमानपत्रामध्ये आलं आणि जे टी व्हीमध्ये आलं त्याच्यावर दिसतं की त्यामध्ये पोलिसांनी चांगलं काम केलं असं दिसतं। म्हणजे ज्या ठिकाणी पोलिसांनी चांगलं काम केलं तिथं अभिनंदनच करायला पाहिजे। पण याच्या मागे इतका मोठा जे पावलं त्यांनी उचलले, ते पावलं उचलण्याच्या मागे काय हेतू त्याचा होता ते सुद्धा तपशिलात पुढे आलं पाहिजे। पण पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं, कोणत्याही मुलाला इजा होऊ दिली नाही आणि इजा होऊ न देता पोलिसांनी सर्वांची सुटका केली, अतिशय आनंदाची गोष्ट आहे, छान आहे। मी महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन करतो। शेवटचा प्रश्न, उद्याला मोर्चा आहे मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा, तुम्ही सहभागी होणार आहात, तयारी कशी आहे? किती मोठी ताकद आणि शक्ती प्रदर्शन असेल महाविकास आघाडीचं? असं आहे की आता आपल्याला माहीत आहे की राहुल गांधीपासूनच माननीय राहुलजी गांधी यांनी कशा पद्धतीनं मतचोरी होते,
कशा पद्धतीनं सर्व मतदार याद्यामध्ये दोष आहेत, कशा पद्धतीनं बाहेरचे लोक मतदार याद्यामध्ये टाकले, कशा पद्धतीने एका घरामध्ये 80-80 लोक, 100-100 लोक, 200-200 लोक एकाच घरामध्ये 2 खोलीच्या घरामध्ये त्यांचं नाव नोंदलेलं आहे. या सर्व गोष्टी ज्या पद्धतीनं मतदार याद्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात घोळ आहे आणि इतका मोठा घोळ असताना आपण या चुकीच्या मतदार यादीवर निवडणुका घेणं हे चुकीचं आहे. म्हणून सगळ्यांची मागणी आहे, सर्व पक्षांची मागणी आहे, विरोधी पक्षांची, की याची पहिले मतदार याद्या दुरुस्त करा. ज्या काही त्रुटी असतील, ज्या काही चुका असतील त्या दुरुस्त करा आणि निवडणुका घ्या. राज ठाकरे काल म्हटलं 1 वर्ष लागलं तरी चालेल. ठीक आहे, 1 वर्ष लागायची आवश्यकता नाही, लवकर होऊ शकतं. इलेक्शन कमिशननी जर म्हटलं की आम्हाला लवकरात लवकर दुरुस्ती करायची तर लवकरात लवकर होऊ शकतं. पण सगळ्या त्रुटी दूर करून जर निवडणुका घेतल्या तर चांगल्या पद्धतीनं फेअर निवडणुका होऊ शकतील. शेवटचा प्रश्न, कोण कोण असणार आहे सर उद्याच्या मोर्चात? सर्व पक्षी आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बाकी मित्रपक्ष, सर्व पक्ष उद्या एकत्र येणार आहेत. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.